नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील देवपूर येथील जगन्नाथनगर परिसरात राहणाऱ्या 85 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरावर महानगरपालिकेने नोटीस न देता कारवाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राज्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. राजकीय दबाव आणि जातीय द्वेषातून कारवाई झाल्याचा आरोप करत पीडित महिलेने आमरण उपोषण सुरू केले असून निष्पक्ष चौकशी, नुकसान भरपाई आणि पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आज पालकमंत्री महोदयांना अतिक्रमण संदर्भात एक निवेदन दिलं आम्ही. त्यांनी सकारात्मक आमच्याशी चर्चा केली. विषय असा होता की जगन्नाथनगर धुळे येथील प्रभाग क्रमांक 6 मध्ये जगन्नाथनगर येथील एक दलित कुटुंबाचं 85 वर्षाची आजीबाई, तिचा मंडाबाई रघुनाथ बाले यांचं अतिक्रमण कोणती नोटीस किंवा कोणती पूर्वपरवानगी न देता किंवा त्यांचं कोणतेही पुनर्वसन न करता फक्त नगरसेवकांना ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या लोकांना खुश करण्यासाठी नगरसेवकाच्या दबावाला बळी पडून आयुक्त साहेब तसेच जे अतिक्रमण विभागाचे माइनकर किंवा प्रसाद जाधव असतील यांनी नगरसेवकांच्या दबावापोटी त्या एका गरीब महिलेचं अतिक्रमण पाडलेलं आहे. त्या संदर्भात ती महिला काल 11 वाजेपासून परवा 11 वाजेपासून अन्न आणि पाणी त्याग करून आमरण उपोषणाला बसलेली आहे. काल रात्री 10:30 वाजता पालिकेचं एक अधिकारी, नाव माहीत नाही, ते येऊन त्यांनी चर्चा केली की आम्ही संदर्भात तुमची व्यवस्था करू. पण त्यांनी आम्हाला सगळी व्यवस्था करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर कोणताही जे अतिक्रमणधारक आहे त्यांच्याशी संपर्क झाला नाही. म्हणून आम्हाला नाईलाजास्तव पालकमंत्री महोदय यांच्या कानावर हा प्रश्न टाकावा लागला आणि पालकमंत्र्यांनी तात्काळ आयुक्तांना सांगितले की यांचा तात्काळ प्रश्न मार्गी लावा. तरी आमची पालकमंत्री महोदयांकडून एवढीच आमची अपेक्षा आहे की जी अतिक्रमण कारवाई SP महोदय, कलेक्टर महोदय यांच्या अध्यक्षतेखाली एक रेल्वे स्टेशन माध्यमातून जी बैठक झाली होती त्या बैठकीत आयुक्तांना तोडगा काढण्यास सांगितला होता आणि अतिक्रमण जोपर्यंत कागदपत्राची पूर्तता दोघं पार्ट्याकडून म्हणजे पालिका आणि संबंधित जे अतिक्रमणधारक, झोपडीधारक आहेत यांच्या कागदपत्राची पूर्तता होत नाही तोपर्यंत अतिक्रमण हा विषय थांबवण्यात आलं. परंतु त्या दिवशी हा विषय थांबता नाही, धुळे शहरात सगळीकडे अतिक्रमण बंद झालं आणि एका वैभवी दुसाने यांचे पती जे नगरसेवक पदाचा गैरवापर करत आहे आणि एक दुसरे कमलेश देवरे आणि एक दुकानदार आहे, ज्या दुकानदाराचे चंदाबाई नाव आहे, त्या 3 लोकांच्या दबावाला बळी पडून आयुक्त साहेब फार आमचे हुशार आहेत. परंतु त्यांना कागदपत्राचा अभ्यास नसावा असं मला वाटतं. कारण ती जागा पालिकेच्या मालकीची आहे किंवा नाही आहे याचाही चौकशीचा तपशील न घेता त्यांनी आमच्या मंडाबाईचं अतिक्रमण पाडलेलं आहे. जर आज येत्या 5 वाजेपर्यंत जर आम्हाला जर कोणत्याही प्रकारचा न्याय पालकमंत्री महोदयांच्या सांगितल्यानंतरही आयुक्तांनी दिला नाही तर पुढे आंबेडकरी युवक संघटन जे आमच्या धुळे जिल्ह्यात एकदम ताकदीने काम करतं आणि प्रत्येकाला न्याय मिळवून देतं ते आंबेडकरी संघटन येत्या 5 वाजेला आमची पुढची दिशा ठरवणार आहे आणि ते आम्ही तुम्हाला 5 वाजेनंतर जाहीर करणार आहे. जय भीम. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.